नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरातील एका कपूर बनवण्याच्या कंपनीला जे आहे ते भीषण आग लागलेली आहे आणि दृश्यांमध्ये जर पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण आगीवर आता नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दलाच्या वतीने केला जात आहे। थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी मोठे आगीचे धूर जे आहे ते या ठिकाणी पसरत होते आणि अगदी या कंपनीच्या अगदी समोरच एक कारचं शोरूम आहे, त्यामुळे या आगीचा फटका या कारच्या शोरूमला देखील मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता येते एकूणच वर्तवली जात आहे। या ठिकाणी जवळपास 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्या जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेल्या आहे आणि आगीला एकूणच विझवण्याचा या ठिकाणी जे आहे ते प्रयत्न केला जातोय। हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे आहे ते ही कपूर बनवण्याची कंपनी आहे आणि आज जे आहे ते ही कंपनी बंद होती अशी माहिती जी आहे ते समोर येते। मात्र एकूणच ही आग कशामुळे लागली याचा प्राथमिक जे आहे ते तपास आता सध्याला सुरू आहे आणि एकूणच नेमका हे घटनाक्रम कधी घडले या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत काही स्थानिक आहेत। सर मला सांगा कधी आग लागली आणि आग लागल्यानंतर काय तुमची पहिली? आग जवळपास 1 तासा पहिले लागली। आम्ही प्रोव्हिन्शियल ऑटोमोबाईल महिंद्रा कंपनीमध्ये काम करतो। आम्हाला जोरात आवाज आले तर आम्ही सगळे एम्प्लॉई रोडवर आलो। रोडवर सगळीकडे ट्रॅफिक जाम झालं। तसंच मी फायर ऑफिस हिंगण्याला फोन केला, त्यांनी लगेच टँकर पाठवले। लगेच आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, लगेच पोलीस आली। ट्रॅफिक जाम झालं होतं, त्यांनी पोलीस ट्रॅफिक कंट्रोल केलं। टँकर आतमध्ये पहिला टँकर आतमध्ये जायला बरीच अडचण होत होती, तरी पण त्यानंतर काही प्रयत्न करून टँकर आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर लगेच 7, 8, 9 टँकर आले, मोठे पोलीस ऑफिसर्स आले, सगळे काम चालू आहे आणि आग आटोक्यात आलेली आहे असं वाटतं। आग ज्या ठिकाणी लागलं नेमकं त्या ठिकाणी काय काम? त्या ठिकाणी आम्हाला असं कळलं की तिथे कापूरवडी बनवतात, तिथे कापूरवडी केमिकल्स ठेवलेले होते असं आम्हाला कळण्यात आलेलं आहे। अगदी त्या कारखान्यालगत समोर शोरूम आहे, शोरूममध्ये काही नुकसान वगैरे सध्या तरी काही कळलेलं नाही आहे। अगदीच आपण पाहू शकतो की आता आग विझवण्याचा प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दलाच्या वतीने या ठिकाणी एकूणच केला जातोय। ज्या कारखान्याला या ठिकाणी आग लागली तो कापूर बनवण्याचा कारखाना होता अशी जी आहे ती प्राथमिक माहिती सध्याला मिळते। एकूणच समोरच असलेल्या कारच्या शोरूमला देखील याचा फटका जे आहे ते बसण्याची शक्यता आहे। मात्र नेमकी आग कशामुळे लागली आणि यामध्ये किती नुकसान झालं हे आता एकूणच तपासानंतर जे आहे ते निष्पन्न होणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।